नमस्कार. मी अशोक चिंचोले, संपादक. बोला तुम्ही ऐकतो आम्ही, भूकंप न्यूज. भारत सातपुते ते आदर्श शिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत देशामध्ये कोणीही केला नसेल असा प्रयोग, सुट्टीविना शाळा, हे सुमारे 3 वर्षे त्यांनी हा उपक्रम चालवला आहे. असे भारत सातपुते आदर्श शिक्षक असले तरी ते महाराष्ट्रामध्ये वात्र टीकाकार म्हणून सुप्रसिद्ध असे आहेत. आज आपण त्यांना भेटणार आहोत. नमस्कार सातपुते साहेब. नमस्कार. नमस्कार. काय वात्र टीका हा काय प्रकार असतोय? वात्रटिका म्हणजे व्यंगावरती विनोद. जेव्हा आपल्याला विसंगती आढळते, अनागोंदी आढळते, किंवा काय होतं कधी कधी अनावर राग झाला तर शेवटी माणूस हसायला लागतो. बरोबर. आणि मग त्याच्यातून वात्रटिका जन्माला येते. असा हा वात्रटिकेचा प्रकार आहे. मला आठवते, वडील आमच्या स्वभावाने रागीट, पण तसे फार विनोदी. ते घरामध्ये एखाद्या गोष्टीवरती रागावले जरी, पण घराच्या बाहेर जाताना मात्र ते हसून जाणे त्यांचा स्वभाव. कदाचित ते संस्कार आमच्यावरती झाले असतील. आम्ही वडिलांना म्हणायचं, वडिलांना भाऊ म्हणायचं की भाऊ पायाला चटके बसायले आहेत, खूप दूर शाळेला जावं लागते, तर मग आम्हाला चप्पल किंवा बूट घ्या की. तर वडील म्हणायचे, असं करू, या आठवड्यामध्ये उजव्या पायातला आणू आणि पुढच्या आठवड्यामध्ये डाव्या पायातला आणू. मग त्याच्या विनोदामधूनच मग आम्हाला वात्रटिका वगैरे असं सुचलं. मला थट्टा करायची, विनोद करायची मला पण ती सवय चढली. आम्ही लहान होतो आणि त्यावेळेस रेडिओ म्हणजे गावामध्ये कुणाकडे तरी दिसायचा. बरोबर. मग ते आमच्या शेजारी एक जनावरांचे डॉक्टर राहत होते. सारखं त्यांचं पोरगं त्या रेडिओशी खेळायचं. त्याला काय म्हणलं मी, अरे काय सारखं रेडिओला खेळतोस, मधी माणसं असतात, त्याला जरा झोपू द्यावं, जीवू द्यावं. त्याला माझं बोलणं खरंच वाटलं. आणि मी आलो शाळेहून, तर त्यानं म्हणला, काय राव, एवढे मोठे माणसं पण तुम्ही खोटंच बोलता. मी म्हणलं, काय झालं रे? म्हणला, रेडिओला दगडानं फोडून बघितलं, मध्ये एक पण माणूस नाही. असं सारं. पण अशी सारी वात्रटिका विनोद जन्माला येत असते. म्हणजे आपल्या वात्रटिकेची प्रेरणा आपले वडील आहेत असं म्हणता येईल. यस. आणि आपली पहिली वात्रटिका काय होती आणि केव्हा चालू केलं आपण? पहिली वात्रटिका म्हणजे कॉलेजला शिकताना मी लक्षात आलं. मग त्यावेळेस लिहिलं, काय लिहिलं की प्राध्यापक वर्गात येतात, गिरणीचा पट्टा चालू करतात, दळून घेणारे दळून घेतात, तर काही जण तिकडे वळून बघतात. प्राध्यापक वर्गात येतात, गिरणीचा पट्टा चालू करतात, दळून घेणारे दळून घेतात, तर काही जण तिकडे वळून बघतात. तिने आपल्याकडे सहज जरी बघितली तर रात्री झोपेमध्ये समाधानाने घोरायला लागतात. सकाळी उठून पाहिलं आपल्याजवळ कुणीच नाही म्हणून पुन्हा झुरायला लागतात. असं सारं. आतापर्यंत किती पुस्तकं हे वात्रटिकेची आपण लिहिलेली आहेत, किंवा वात्रटिकेशिवाय आणखी काय लिहिलेलं आहे? तसं तर संख्येच्या दृष्टीनं मी आत्तापर्यंत जवळजवळ 60 पुस्तकं लिहिलीत. पुण्याला जी यशदा संस्था आहे त्याच्या वतीनं विद्या आली दारोदारी नावाचा लघु चित्रपट देखील माझ्या कथेवर आणि गाण्यावरती निघालेला आहे, ज्यामध्ये मकरंद अनासपुरे यांनी हे काम केलेलं आहे. लघु चित्रपट कोणता तो? विद्या आली दारोदारी असं लिहिलेलं आहे. आणि माझ्या घरादारापेक्षा, शेतीपेक्षा, संसारापेक्षा माझा पुस्तकावरती, या कवितेवरती माझा खूप जीव आहे. त्याचं कारण मी आपल्याला भया सांगतो की अनेक जण कर्ज काढतात, कुणी घर घेतं, कुणी शेत घेतं. मी मात्र 1986ला कर्ज काढून शिक्षक सोसायटी उचलून पहिला कविता संग्रह काढला, जगणं माणसाचं. आणि आता सेवानिवृत्तीच्या नंतर देखील मी पेन्शनचा जो लाभ मिळतो, तर त्याच्यामधून मी एकाच दिवशी एकाच तारखेला 15 पुस्तकं माझी निघाली. म्हणजे माझा एवढा जीव त्या कवितेवरती आहे. मी माझ्या एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे की नाही झुकलो पोटासाठी, झुकलो नाही पाण्यासाठी. नाही झुकलो पोटासाठी, झुकलो नाही पाण्यासाठी. तहानेची ही कोरड घेऊन जगतो आहे कवितेसाठी. नको तो मजला रात्रीच्या गाड्या, नको तो मजला कात्रीच्या माड्या. कवितेमधूनही फुलवीत राहीन माणुसकीच्या अफाट वाड्या. कविता माझी माझी प्रेयसी, कविता माझी माझी आई. संसाराच्या वादळ वेळी कविता माझी जाई जुई. शेवटच्या ओळी, नाही हरलो उद्यासाठी, झुरलो नाही गाद्यासाठी. नाही हरलो उद्यासाठी, झुरलो नाही गाद्यासाठी. श्वास माझा सळसळतो आहे,
लक्ष फुलांच्या कवितेसाठी, लक्ष फुलांच्या कवितेसाठी. बरं, ह्या अशा वात्रटिका लिहित असताना वयाचा काही परिणाम असतो का? असं काही वयावरती वगैरे नाही, पण विनोद विसंगती आढळली की मग होतं बऱ्याच वेळा. आता की समजा कामाचं जी वेळ आहे माणसाला, किंवा तुम्ही जो उल्लेख केला की मी सुट्टीविना 4-4.5 वर्ष शाळा चालवली, तर ते एक कामाचं वेळच होतं. मग मी त्या ठिकाणी विनोद लिहिला. काय लिहिला की पोलिसांना काळजी, चोरं कुठून आणायची, आणि मुख्याध्यापकाला काळजी, पोरं कुठून. हां, पोलिसांना काळजी, चोरं कुठून आणायची, आणि मुख्याध्यापकाला काळजी, पोरं कुठून आणायची. ती म्हणाली 2 नंतर तिसरं नको. ती म्हणाली 2 नंतर तिसरं नको. कुटुंब नियोजनाची केस घडली पाहिजे. पण हा मुख्याध्यापक नवरा तिला झोपेत देखील म्हणाला पोरं वाढली पाहिजेत, पोरं वाढली पाहिजेत. आपण ज्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये होता, असं शिक्षण व्यवस्थेसंदर्भात अशी कुठली वात्रटिका तुमची आहे का, किंवा शिक्षण मंत्री असेल किंवा विद्यार्थी वगैरे या संदर्भात अशी गाजलेली वात्रटिका? कसं आहे की आपल्याकडे शिक्षणाची व्यवस्था जरा उलटी आहे. कशी उलटी आहे की जो सर्वात जास्त शिकवतो त्यांना कमी पगार मानधन आहे, आणि जे शिकवत नाहीत त्याला मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानधन आहे. दुसरी गोष्ट अशी की शिक्षण व्यवस्थेमध्ये कुणाचा वचक बसावा, कुणाचा आदर वाटावा, कुणाची भीती वाटावी, किंवा त्याच्याबद्दल काही थोडंसं कार्यक्षमता जी आहे अशी यंत्रणा आता राहिली नाही. आणि थोडासा भ्रष्टाचार, जो तो येतो तो काय म्हणतो की आम्ही वर दाम ओतलाय, तो खाली काढावाच लागेल. मी लिहिले एका ठिकाणी की प्रत्येक टेबलावरली कागदं एवढी जड झालीत, प्रत्येक टेबलावरली कागदं एवढी जड झालीत की वजन ठेवल्याशिवाय उडतच नाहीत. प्रत्येक टेबलावरली कागदं एवढी जड झालीत की वजन ठेवल्याशिवाय उडतच नाहीत. बरोबर 1 तारखेला साहेबाचा पगार असतो तरी साहेब दिवसभर भवानीची भाषा करतो. असा हा गांजलेला माणूस दिवसभर चक्रा मारतो, तरी का कुणास ठाऊक त्या साहेबाला मात्र तो देव मानतो, साहेबाला मात्र देव मानतो. हे असं एकीकडं. शिक्षण व्यवस्थेमध्ये मात्र बऱ्याच वेळा थोडं लक्ष देण्याची गरज आहे. अनेक गोष्टी आहेत. कॉपीचा थैमान आहे, करप्शनचा थैमान आहे, दुसरी गोष्ट की मुलांना पायाभूत ज्ञान येत नाही. तर याही गोष्टीकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. एखाद्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, अशा कार्यक्रमात असे वात्रटिका जे शिक्षणाच्या उणिवा ज्या आहेत त्या दर्शवणाऱ्या आहेत कुठल्या? आहेत, तशा बऱ्याच आहेत की शिक्षण व्यवस्थेमध्ये कधीकधी ही विसंगती टिपण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न केलेला आहे. शिक्षकाबद्दल मी असं म्हटलेलं आहे, विसंगती मी अनेक वेळा टिपण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. राजकारणाबद्दलही अनेक गोष्टीचा मी उल्लेख केलेला आहे. मी राजकारणाबद्दल असं वक्तव्य केलेलं आहे की ज्यांना गल्लीत वाजवता येते तो वाजंत्री होतो, ज्यांना गल्लीत वाजवता येते तो वाजंत्री होतो, ज्यांना दिल्लीत वाजवता येते तो मंत्री होतो. ज्यांना गल्लीत वाजवता येते तो वाजंत्री होतो, ज्यांना दिल्लीत वाजवता येते तो मंत्री होतो, पण ज्यानं कुठं वाजवलं कुणालाच कळत नाही तो मुख्यमंत्री होतो. अरे वा. आपल्याकडे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होऊन गेले, आणि जे इतरही मंत्री असतात सरकारमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे, पण अशा वात्रटिकेचा परिणाम या सरकारवर होतो का, किंवा अशा वात्रटिकेची कधी दखल घेतली आहे विलासरावजींनी वगैरे, असं कधी झालेलं आहे का? विलासरावजी दिलदार माणूस की ते खूप दखल घ्यायचे, हसायचे, प्रतिसाद द्यायचे, आणि कलावंतांची ते कदर करायचे. मी अनेक वेळा लिहिलेलं आहे की आपल्याला माहीत आहे एकदा एक कबूतर चिन्ह घेऊन एक उमेदवारी ती उभारलेली होती. तेव्हा मी असं म्हणालो की एकदा एक कबूतर दिल्लीने पाळले होते, स्वाभिमानाच्या भुकेसाठी ते वाळले होते. एकदा एक कबूतर अचानक स्वाभिमानाच्या भुकेने वाळले होते, नंतर कळाले की ते दिल्लीने पाळले होते. अरे बापरे. हे असाही बऱ्याच वेळा मी विसंगतीही लिहिलेली आहे. आणि विलासरावजी तर त्यांच्याबद्दल मी खूप की तुमचे तळपणे उजाड माळाला जसे कोळपणे,
तुमचे तडपणे उजाड माळाला जसे कोळपणे, अशाही भावना मी लिहिलेल्या आहेत. आज राजकारणामध्ये बघतो आपण मोठ्या प्रमाणात पक्षांतर होतंय आणि कालपर्यंत एका विशिष्ट पक्षात असलेला आज अचानक वेगळ्या पक्षात जातोय. तर या संपूर्ण स्थितीवर आपण अशी काही वात्रटिका कराल का किंवा केलेली आहे का कधी? कसं आहे की आता कुठला निवडावा, उडदा माझी काळे गोरे, आता कुठला पक्ष निवडावा, कुठली अशी माणसं निवडावी, कारण राजकारणामध्ये आता सर्वजण सारखे झालेत. आणि काल शिव्या देणारे आज ओव्या गातात, आज ओव्या म्हणणारे लगेच पुन्हा शिव्या देतात. म्हणजे यांच्या कुठल्याही बोलण्याला शब्दाला फार महत्त्व राहिलेलं नाही. असं राजकारण सारं विचित्र झाले. बरं, कुणाचे गुण कुणाला लागतील? एके ठिकाणी विनोदानं म्हटलेलं आहे की एकदा एका पुढाऱ्याला एक कुत्रं डसलं, एकदा एका पुढाऱ्याला एक कुत्रं डसलं, तेव्हापासून कुत्रं भुकायचं सोडून चौकात चौकात भाषण देत बसलं. म्हणजे यांचे गुण कुणाला लागतील असाही काही नियम नाही ना. आणि एवढं असं आहे. पण एक आहे तुम्हाला सांगतो, उद्या हातात घड्याळ बांधतील, उद्या हातात घड्याळ बांधतील, घड्याळासाठी हात घाण ठेवतील, बगले धनुष्यबाण घेऊन कमळालाही कुरवाळतील, बगले धनुष्यबाण घेऊन कमळालाही कुरवाळतील. पण लोकशाहीचा भुकेलेला पाळणा मात्र कब्बर दुधासाठी पुन्हा पुन्हा रडायला लागेल, पुन्हा पुन्हा रडायला लागेल, अशा भावना मी व्यक्त केल्या. एवढंच नाही तर सध्या जे राजकारणाबद्दल जे झालेलं आहे, आता निवडणुका जवळ आल्यात. मी एके ठिकाणी असं म्हटलंय, पुढारी घ्या आता पुढारी घ्या, पुढारी घ्या आता पुढारी घ्या, स्वस्तात घ्या आता रस्त्यात घ्या, पुढारी घ्या आता पुढारी घ्या, स्वस्तात घ्या आता रस्त्यात घ्या, आल्या निवडणुका जवळ आल्या, पुढारी घ्या आता पुढारी घ्या, नटणारा घ्या आता फुटणारा घ्या, नटणारा घ्या आता फुटणारा घ्या, भुंकणारा घ्या आता झुकणारा घ्या, निवडणुकीला लागतात सारे, पुढारी घ्या आता पुढारी घ्या, निवडून येण्याची खात्री घ्या, इकडचा पुढारी तिकडं घ्या, तिकडचा पुढारी इकडं द्या, पुढारी घ्या आता पुढारी घ्या, बाई बी घ्या गडी बी घ्या, नवे बी घ्या जुने बी घ्या, लागतील तेवढे भेटतील घ्या, पुढारी घ्या आता पुढारी घ्या, कुणी मंत्री घ्या कुणी वाजंत्री घ्या, आज करणार असाल मंत्री तर कालचे मुख्यमंत्री घ्या, पुढारी घ्या आता पुढारी घ्या, कुणी पोराला घ्या कुणी बापाला घ्या, कुणी नवऱ्याला घ्या कुणी बायकोला घ्या, कुणी भावाला घ्या कुणी सुनेला घ्या, खुर्चीसाठी सारे आहेत प्यारे, कुणी बी घ्या पण घ्या, जमलेच नाही शेवटी पुढाऱ्याच्या विळक्यातल्या बाईला घ्या, पुढारी घ्या आता पुढारी घ्या. शेवटच्या ओळी, देशीवाली घ्या आता विदेशीवाली घ्या, देशीवाली घ्या आता विदेशीवाली घ्या, काळे घ्या गोरे घ्या, म्हातारे घ्या तरणे घ्या, म्हणताल तुम्ही वागतील तसे, पुढारी घ्या आता पुढारी घ्या. असं सारं राजकारणी सगळे बिघडलेत असं झाले. पण याच राजकारणाला निवडून देणारे मतदार हे असं जागरूक नाहीत किंवा बिघडलेत असं वाटते का? किंवा मग मला असं वाटतं की माणसानं काही झालं तर आपलं इमान विकू नये. म्हणजे स्वाभिमान नावाची जी गोष्ट आहे ते माणसानं प्रामुख्याने पाळली पाहिजे. आणि आपलं जे मत आहे हे लोकशाहीतलं चित्र बदलवू शकतं याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. एवढं स्वाभिमानानं मतदारानं जगलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता शेतीचे एवढे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, असं शेतकऱ्याच्या उणिवा जे प्रश्न आहेत आपण वात्रटिकेतून असं कधी मांडलं? कसं आहे, प्रत्येकच जण येतो आणि आश्वासन देतो. कष्ट करणारा घाम गाळणारा माणूस मात्र आहे तिथेच आहे. आपल्याकडे कधीही लक्षात घ्या, कष्ट करणाऱ्या माणसाला किंमत नाही, कष्ट विकत घेणाऱ्या माणसाला सर्वात जास्त किंमत आहे. आणि कृषीचं काय झालं, मी एके ठिकाणी लिहिले, दारूचा ठेकेदार कृषीमंत्री झाला. अरे वा, हो. दारूचा ठेकेदार कृषीमंत्री झाला आणि शेतकऱ्याच्या रुग्णाला तो ओपनर समजू लागला, ओपनर समजू लागला असं. तर त्यामुळं हे राजकारणामध्ये अशी विचित्र परिस्थिती आहे. आमच्याकडे पाण्याचा प्रचंड प्रश्न असतो. कदाचित लातूरसारख्या शहरामध्ये 10 दिवसातून एकदा पाणी येतंय.
तर 10 दिवसातून एकदा सुटणाऱ्या पाण्यासंदर्भात किंवा पाणी पुरवठ्यासंदर्भात असं कधी केलं आहे वात्रटिका? वात्रटिकेच्या माध्यमातून मी काय केलं तुम्हाला सांगतो. आपल्याकडे एकदा एक माजी प्राचार्य, माजी कुलगुरू हे नगराध्यक्ष होते. तर तेव्हा मी असं लिहिलं होतं की राजकारणाच्या निवडणुकीमध्ये विचारवंतांचे ओंडके तरायला लागले. राजकारणाच्या निवडणुकीमध्ये विचारवंतांचे ओंडके तरायला लागले. तेव्हापासून भले भले पुढारी डॉक्टरकडे जाऊन बुद्धी वाढवण्याचे उपाय विचारू लागले, असं मी लिहिलं. आणि त्यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये माझी वात्रटिकाही घेतली आहे. पण त्याच वेळेस मी दुसरी वात्रटिका पाण्याच्या संदर्भामध्ये लिहिली होती. काय आहे? हां, तर ते काय म्हणजे दुसरी वात्रटिका अशी लिहिली होती, वेळ नाही काळ नाही, वेळ नाही काळ नाही, दिवस रात्र सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही घागर घेऊन बाई नळाजवळ बसलेली आहे. वेळ नाही काळ नाही, दिवस रात्र कधीही बाई घागर घेऊन नळाजवळ बसलेली आहे. थकून थकून गेली. एके दिवशी घागरच नळाला म्हणाला. एके दिवशी घागरच नळाला म्हणाली, काय, मला असं वाटतंय की तुझा नाद सोडून द्यावा, कारण तू देखील विचारवंत दिसतोस, विचारवंत दिसतोस. नुकतंच महाराष्ट्र लातूरमध्ये महासंस्कृती एक शिबिर कार्यक्रम झाला. हां. आणि तिथं बाहेरचे कलाकार मोठ्या संख्येने आले, वात्रटिकाकार आले, नाट्य कलाकार आले वगैरे. हां. आम्हालाही अपेक्षित होतं की भारत सातपुते या कार्यक्रमात कुठं सहभागी असतील. मग त्या कार्यक्रमात आपल्याला बोलावलं होतं का? मला बोलवलं तर नाहीच. होय. उलट मला चिड या गोष्टीची आली की पेपरला आव्हान केलं की स्थानिकच्या कलावंतांनी हे आमच्याशी संपर्क साधावा. मला असं वाटतं की कलावंत काही असला, तो पैशाने धनाने भिकारी असला तरी तो मनाने असा नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट हा कलावंतांच्या जवळ जास्त असते. आणि एवढा मोठा इथे महोत्सव होतोय. आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय. खरं तर संख्येनं 5 डझन पुस्तकं लिहिली, जवळजवळ तेवढीच पुरस्कार स्वीकारलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लेखन आहे आणि त्यांनी दखल नाही घेतली. कसं असं म्हणतात ना, घर की मुलगी दार बारो. अहो, त्यांनी ज्यांना बोलवलं त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतो आणि त्यांनी मात्र थोडीशी दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. नाहीतरी काय सांगतो, राजकारणापेक्षा आमचे कलावंत किंवा आमच्या क्षेत्रामध्ये जास्त राजकारणी माणसं आहेत. ज्याला काय म्हणतात, आमच्याकडे साहित्याच्या क्षेत्रामध्ये या कलावंत, राजकारणी म्हणायचं का नाटकी माणसं म्हणायचं काय? नाटकीच. बरं. हा महासंस्कृती महोत्सव च्या पडद्याआड महाविकृती महोत्सव संपन्न झाला म्हणायला काय हरकत नाही. आम्ही ऐकतोय की महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भारत सातपुते यांचे कार्यक्रम आहेत असं आम्ही वाचतो, ऐकतोय. आज सर्वसाधारणपणे आठवड्यातून 1-2 तर कार्यक्रम महाराष्ट्रभर असं होतात आपले? हो, मोठ्या प्रमाणामध्ये. महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा नाही की जिथे पोहोचलो नाही, तालुका नाही की जिथे आपण पोहोचलो नाही. मोठ्या प्रमाणामध्ये शाळा कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला, व्याख्यानाला, शिक्षण परिषदांना मोठ्या प्रमाणामध्ये बोलवलं जातं. भाषा दिन वगैरे वगैरे एका एका दिवशी तर 3-3 निमंत्रणं असतात. तरी पण जातो. त्याचं कारण आहे की हे कविता, हे लेखन हा माझा श्वास आहे आणि तो माझ्या आयुष्याचा श्वास आहे. नाही, आता आपण वात्रटिकाकार म्हणून महाराष्ट्रभर जाता, असं काही प्रकार आहे का की मराठवाड्यातली वात्रटिका वेगळी, विदर्भातली वेगळी किंवा मुंबई पुण्यावाल्यांची वेगळी, असं काही जाणवतं? असं नाही जाणवत. सर्वसाधारण बोलीभाषा वेगवेगळ्या असल्या तरी भाषेमध्ये मात्र काय आहे की म्हणजे मराठी भाषा हे सर्वत्र सारखी आहे आणि मराठी भाषा टिकली पाहिजे, जपली पाहिजे यासाठी लेखणीच्या माध्यमातून हा खूप प्रयत्न केलेला आहे. आता समजा तुमच्या स्टुडिओमधला हा फोटोग्राफर किंवा हे जे आहे, तर हा कुठेही गेलं तरी त्याची एकच आहे. मग मी कधी कधी विनोदानं असं म्हटलेलं आहे की लग्ना अगोदर प्रत्येकाने आपला एकतरी फोटो जपून ठेवावा. लग्ना अगोदर प्रत्येकाने आपला एकतरी फोटो जपून ठेवावा. आपण कधीतरी हसत होतो याचा पुरावा असू द्यावा. होय. म्हणजे भावना सारख्याच, इथून तिथून माणसांचं रक्त सारखंच. कुठल्या क्षेत्रावर आपल्याला वात्रटिका करायला अधिक आवडते असं? मला सर्वात जास्त राजकारणावर वात्रटिका आवडते. मला भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये वात्रटिका सर्वात जास्त आवडते. मला शिक्षण क्षेत्रातल्या विसंगतीवरती
वात्रटिका करायला सर्वात जास्त आवडते आणि त्याहीपेक्षा मला अध्यात्म धार्मिक क्षेत्रामध्ये जे ढोंगीपणा आहे तर त्याच्यावरती बी मी फार भाष्य परखडपणे केलेलं आहे. काय केलं, आपण असलो लुच्चे तरी गळ्यात घालावी माळ, आपण असलो लुच्चे तरी गळ्यात घालावी माळ, गाता येत नसेल भजन तरी हाती धरावा टाळ, आपण असलो लुच्चे तरी गळ्यात घालावी माळ, गाता येत नसेल भजन तरी हाती धरावा टाळ, वरून कीर्तन आतून तमाशा अशी जगाची प्रेम आहे, वरून कीर्तन आतून तमाशा अशी जगाची प्रेम आहे, नाहीतरी तर देवापेक्षा बाईवर महाराजाचे प्रेम आहे, महाराजाचे प्रेम आहे. भ्रष्टाचाराच्या संदर्भात असं काय केलेले वात्रटिका आपण? वात्रटिका म्हणण्यापेक्षा की भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये एवढाच उल्लेख आहे की बाबा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सामान्य माणसाला छळण्याचं लुटण्याचं काम हे चाललेलं आहे. बरं, सरकार कोणतं बी येऊ द्या, सरकार कोणतं बी येऊ द्या, कार्यालयातला भ्रष्टाचार कमी नाही. आणि फार महाराष्ट्रामध्ये फार कमी अधिकारी यंत्रणा दिसते, गाजतात ते माणसं की जे करप्शनच्या नादी लागत नाहीत. असं व्यसनासंदर्भात आजची तरुण पिढी आहे ना, तंबाखू असेल, गुटखा असेल किंवा इतर आपण पुणे मुंबईमध्ये बघतो, बरोबर, ट्रकाने अक्षरशः ते अफू गांजा काय सापडतं. तर व्यसनापासून दूर तरुण पिढी राहण्यासाठी असं काय आपल्याला तरुणाला आव्हान? नाही, काय झालं की मी लिहिले, पूर्वी बापाला सफरचंद आवडायचा, पूर्वी बापाला सफरचंद आवडायचा, हल्ली मुलांना माणिकचंद आवडतो. अरे बाप, हे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये विसंगती आहे. दुसरी गोष्ट भैया की मला एक अस्वस्थ विसंगती वाटते समाजातली. कोणती सांगतो मी आपल्याला. हा फार थोड्या मोठ्यांचा हा देश आहे, संतांचा महात्म्यांचा हा देश आहे. इथे म्हणजे आपण हा शिवाजी महाराजचा देश आहे, हा बाबासाहेबांचा आहे, हा सावित्रीबाई फुल्यांचा आहे, एवढ्या मोठ्या गांधीजींचा हा देश आहे, एवढ्या थोरा मोठ्यांचा हा देश आहे. मला एक गंमत वाटते, जसजशी यांची जयंती पुण्यतिथी वाढत जाईल तसशी दारूची दुकानं का वाढतात. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला हे पटतंय का बघा की या थोर संतांचा महात्मांचा अपमान हा आपणच जास्त करतो. कसं करतो? मला फोटो काढायचा फार छंद आहे, रस्त्याने जाता येतात, मला व्यसन तर कसलंच नाही, मी सुपारी खात नाही, फोटो काढायचा मला खूप छंद आहे. माझ्याकडे एवढे फोटो जमा झाले, मी त्याच्यावरती पुस्तक लिहिलं. काय लिहिलं? नावं कशाला बदनाम करता, नावं कशाला बदनाम करता. तुम्ही बघा, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची जेवढी नावं आहेत तेवढी दारूच्या दुकानाला आहेत. म्हणजे रस्त्याने जाता येता बघितलं, सिंहगड, देवगिरी, रायगड, हा काय प्रकार आहे? जिजाऊचं नाव आहे बेरबारला. मी अस्वस्थ झालो याच्यावरती आणि पुस्तक लिहिलं, नावं कशाला बदनाम करता. मग हे पुस्तक एका राजकीय व्यक्तीला मी अर्पण केलं, ज्याच्या पक्षाची माझी विचारश्रेणी नाही. त्यांनी त्यांचे भाऊ मुख्यमंत्री होते, त्यांना पत्र लिहिलं की असे विसंगतीबद्दल काय. आणि मला असं वाटतं की 9 एप्रिल 2021ला योगायोगानं म्हणा, सुदैवानं म्हणा, काही म्हणा, त्या दिवशी माझाही वाढदिवस. आणि त्या दिवशी शासनाने एक GR काढला, शासन निर्णय काढला. काय की ही नावं साधारणतः 6 महिन्याच्या आत बदलावीत. या गोष्टीला आता 2 वर्ष झालं, अजूनही नावं बदललेली नाहीत. मी कदाचित उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका याच्यावरती दाखल करणार, कारण मुलांनी उद्याच्या काय शिकावं, म्हणून थोडंसं यावरती विचार झाला पाहिजे. नाही, आपल्याकडचे जे काही महापुरुष आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, सगळे वेगवेगळ्या जातीमध्ये विभागले गेलेत. अशावर एखादी आहे वात्रटिका आपली की वाटून घेतले काही सगळे? नाही, कसं आहे, तुम्ही तुमची जात त्या हुतात्म्यांचा ठरवून तुम्ही त्यांची जात वाटून घेतली. आम्ही आमची जात, त्या हुतात्म्यांची जात, थोरांची जात आम्ही अशी वाटून घेतली. प्रत्येकाने इथे थोर महात्मे असे वाटून घेतले, प्रत्येकाने इथे असे थोर महात्मे वाटून घेतले आणि आम्ही त्यांचे विचार पायाखाली असे तुडवून टाकले. आपल्याकडे महिला देखील मोठ्या संख्येने आहेत. महिलांचे प्रश्न आहेत, महिलांवरचा अन्याय आहे, अत्याचार आहे, हे कधी थांबेल या सावित्रीच्या देशामध्ये, जिजाऊच्या देशामध्ये? बरोबर आहे ना. मी आपल्याला म्हटलं की महिलांच्या जीवनामध्ये सर्वात जास्त जर दुःख कोणतं असेल तर ते फक्त पुरुषांच्या दारू पिण्याचं व्यसनाचं दुःख आहे त्यांच्या नशिबामध्ये. मी एक कविता लिहिली आहे. कविता अशी आहे की वडसावित्रीच्या पौर्णिमेला भक्तिभावानं या देशातली महिला फेऱ्या मारते. मी लिहिले, आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, दारूच्या अड्ड्यावरती श्रमाचा डोंगर व्हावा.
आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, दारूच्या अड्ड्यावरती श्रमाचा डोंगर व्हावा, रोज उगवते दिन प्रकाश देऊन जावे, खोल माझ्या हृदयात चांदणे फुलून यावे. किती वडाच्या झाडांना गुंफावे आशेचे दोरे, किती वडाच्या झाडांना गुंफावे आशेचे दोरे, तरी साऱ्या जीवनात वाहते दुःखाची वारे. त्याच वडाच्या झाडाला पालवी फुटून येते, त्याच वडाच्या झाडाला पालवी फुटून येते, परी माझ्या जीवनाला काजळी भिडून जाते. आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, जुगारी नवऱ्यातुनी सोबतीचा सूर यावा, जुगारी नवऱ्यातुनी सोबतीचा सूर यावा. आणखी असं की किती महिला शिकल्या, काहीही झाल्या तरी महिलांच्या जीवनामधला आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे हुंड्याचा. आणि हे 5वीला पुजलेलं आहे. तुम्ही बघा, हुंडा सर्वात जास्त डॉक्टरला लागतो का शिक्षकांना? डॉक्टरला. सर्वात जास्त हुंडा शिक्षकाला लागतो का गुराख्याला? शिक्षकांना. म्हणजे जे सर्वात जास्त शिकले त्यांना सर्वात जास्त हुंडा लागतो, ही शोकांतिका आहे. माझी थोडीशी जरा एक दीर्घ कविता आहे महिलांच्या जीवनावरली, फार भयान आहे. अजूनही काही समाजामध्ये जातीमध्ये हुंडा मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यावरती कविता. एकदा मुलगी बघायला मी गेलो होतो माझ्या मित्राच्या साठी, तेव्हाचा प्रसंग आहे, त्याच्यावरती मी कविता लिहिली. कविता काय लिहिली? कवितेचं नाव आहे आज बघाय तुला येणार आहेत. आज बघाय तुला येणार आहेत. आज बघाय तुला येणार आहेत, आजच्या दिवस शेजारणीची नवी नवी साडी घाल. आज बघाय तुला येणार आहेत, आजच्या दिवस शेजारणीची नवी नवी साडी घाल. पाहुणे बघून गेल्या गेल्या साडी आणून देते मन, पुन्हा दुसरे पाहुणे बघाय आल्यास साडी मागा येते मन. कानात आता घालतेस काय, सोन्याचं कोण देईल कसं? एक कर दोन्ही कान डोक्यावरल्या पदराखाली झाकून घे. सारेच पाय सारखे असले तरी त्याही पाहुण्याचे दर्शन तू वाकून घे. पाहुणे जरी डावे असले तरी बैठकीतल्या पाटावर पाय तुझा उजवा टाक. मुलीला असं आपण शिकवतो. पाहुणे जरी डावे असले तरी बैठकीतल्या पाटावर पाय तुझा उजवा टाक. पाय एवढा जपून टाक की साधा चांदीचा पैंजण नसलेला पायाचा घोटा देखील पाहुण्याला दिसणार नाही. म्हणजे आपल्या गरिबीला अगोदरच पाहुणा हसणार नाही. तो बघ पाहुणा आला, बोलल्याशिवाय बाहेर येऊ नको, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला भिवू नको. तशी तुला पाहुण्यांच्या प्रश्नाची बरीच सवय जडली आहे. पण पोरीचा का प्रश्न मिटत नाही म्हणून कित्येक वेळा पाहुणे जाताना शेजारीन देखील रडली आहे. एकदा पोराचा बाप येतो, बघून जातो. पुन्हा पोराची माय येते, बघून जाते. उरले सुरले पाहुणे येतात, एका पुरला एवढे जण बघून जातात. मजुरीवरल्या चुलीला अशा आजारी पाडून जातात. निरोप पुन्हा धाडतो म्हणतात, निरोप येईपर्यंत मंत्र कशात रमत नाही. भावकीचं तर रोज विचारतात, एवढे पाहुणे येऊन गेले तरी तुमच्या पोरीचं कसं काय व जमत नाही. एका तरी पाहुण्याशी जुळवून घ्यावं लागतं. कर्जाच्या व्याजापोटी आयुष्य उगाळून द्यावं लागतं. कधी कधी 4 दिवस पोरीला सणावाराला माहेरी आणायचं विसरलं तर बाप भारतात तिचा दरिद्री दिसतोय या तिच्या जखमेवर मीठ तिला चोळून घ्यावं लागतं. पोरगी कधी अचानक सासरून माहेरी आली म्हणजे काळीज कसं धसं होतं, सरणावर पेरेत जाताना बघणाऱ्याला कसं होतं, अगदी अगदी तसं होतं. उंबरठ्यात आलेल्या सासरच्या माणसांना काय हवे हे तिचे अश्रू सारे सांगायला लागतात. लग्न झालेल्या पोरीनं जास्त दिवस माहेरी असू नये अशा इज्जतीसाठी सावकाराची बेइज्जत सोसून तिच्या सासरचे चोचले पुरवावे लागतात. पोरीला निरोप देताना पुन्हा दुसऱ्या भेटीसाठी काही अश्रू उरवावे लागतात. शेवटच्या वेळी जेव्हा त्या पोरीला पोरगी होते तेव्हा त्या पोरीचा बाप पुन्हा पाहुणे शोधत असतो, पुन्हा निरोप ऐकत असतो, पुन्हा बैठका होत असतात. या बैठकीतली सर्व पाहुणे तशी माणसे असतात. ही माणसे कोणत्या ना कोणत्या तरी पोराचे बाप असतात. पण हे बापच कसे, हुंड्याचे विष पेरणारे सारे साप असतात, सारे साप असतात. आपल्याकडे पोलीस यंत्रणा आहे महत्त्वाचा घटक आणि जवळपास अनेकाचा संबंध त्यात येतो किंवा अपघाताने संबंध त्यांच्याशी ठेवावा लागतो. बरोबर. तर असं पोलीस किंवा पोलिसांची वर्तणूक सर्वसामान्याच्या संदर्भात यावर काय भाष्य करता येईल? मला असं वाटतं की पोलिसानं माणसांच्या खिशाकडे बघण्यापेक्षा माणसाकडे बघावं. दुसरी गोष्ट की पोलिस ही शेवटी माणूसच आहे. आपण लोकांनीही काही गोष्टी पाळायला पाहिजेत आणि पोलिसांनाही थोडंसं समयसूचकतेनं म्हणा, माणुसकीनं म्हणा. मला असं वाटतं की पोलिसांना कलम पाठ असण्यापेक्षा माणसांचे चेहरे पाठ असले पाहिजे. त्यांना कायदा वाचण्यापेक्षा पोलिसांनी माणसांचे चेहरे वाचावेत. एकदा मी विनोदानं म्हटले, पोलिसांचं काय असतं की तिला वाटतं झालेल्या जखमेवर नवऱ्याने लावावा मलम. तिला वाटतं झालेल्या जखमेवरती नवऱ्याने लावावा मलम. पण हा पोलीस नवरा तिला झोपे देखील विचारतो, तुला कोणते लावू कलम, कोणते लावू कलम. असं हे ज्याचं त्याचं असतं. बरोबर आहे. हां. वात्रटिका
भारत सातपुते आणि वृत्तपत्र चांगला संबंध आलेला आहे. म्हणजे तुम्ही अनेक वृत्तपत्राचे संपादकाचे मित्र आहात. तर या पत्रकारासंदर्भात किंवा वृत्तपत्र संदर्भात काय टीका आहे किंवा वात्रटीका आहे? हे खरं आहे तुमचं की म्हणजे कदाचित राज्यात कुणी लिहिलं का नाही मला माहीत नाही, पण मी स्थानिकच्या एका वृत्तपत्रामध्ये 1 नाही 2 नाही 18 वर्षे रोज वात्रटीका लिहिली. बरोबर. त्या संपादकाचे ऋण मान्यच करावे लागतील, कारण त्यांनी खूप मोठी संधी दिली आणि ज्याच्यामुळं 10-12 वात्रटिका संग्रह निघू शकले. मी त्याच्यावरती आता एक तशी कादंबरी लिहिणार आहे, एका संपादकाचा प्रवास, त्यातलं प्रकंसात. हा पण असो, काही लहान कमी जास्त घडामोडी चलत राहतात. पण मी असं लिहिले, एकदा एक संपादक स्वतःच्या लग्नामध्ये रुसली सारी रात. अरे वा. एकदा एक संपादक स्वतःच्या लग्नामध्ये रुसली सारी रात. कारण काय म्हणे, तर सासऱ्याकडून त्या लग्नाची हवी जाहिरात. होय होय. आज आपण भारत सातपुते वात्रटिकाकार यांच्याशी बातचीत केली. त्यांनी समाजातील जवळपास सर्व घटकावर, त्यांच्या उणिवावर, त्यांच्या प्रश्नावर किंवा व्यंगावर आपली टीका टिप्पणी केलेली आहे. त्यांच्या वात्रटिकेचा प्रवास एवढा दांडगा आहे की 15-20 मिनिटाच्या या भागामध्ये ते समाविष्ट होऊ न शकणारं आहे. पण आपणही त्यांना इथं आज निमंत्रित केलं. लातूरमध्ये महासंस्कृती कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये भारत सातपुते यांना बोलावलं नाही. त्यावेळपासून असं वाटायचं की भारत सातपुतेंना या कार्यक्रमात संधी दिली नाही. आपण आपल्या भूकंप यूट्यूब चॅनलमध्ये संधी द्यावी आणि त्यांची मुलाखत घ्यावी, त्यांच्याशी बातचीत करावी आणि त्यांच्या वात्रटिका आपण ऐकून घ्याव्या आणि आपल्यापर्यंत पोचवाव्यात, या उद्देशानं आज आपण भारत सातपुते यांच्याशी बातचीत केलेली आहे. सातपुते सर, आपण आज आमच्याकडे आलात, आम्हाला वेळ दिलात, मुलाखत दिलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि आमच्या या चॅनलविषयी आपल्याला जर काही शीघ्र सुचलं. नाही, तुमचं चांगलं आहे. आपलं कसं सदराचं नाव आवडलं, काय बोला तुम्ही ऐकतो आम्ही. बोला तुम्ही ऐकतो आम्ही. आता तुम्ही पहिलं पेपरचं कसं करत होता, छापतो आम्ही वाचा तुम्ही, होय असं होतं. पण हे चांगलं आहे, बोला तुम्ही ऐकतो आम्ही, ही एक चांगली गोष्ट. नाही तर काय होतं संपादकाचं, पत्रकाराचं, बोलतो आम्ही ऐका तुम्ही, होय असं. पण आता उलट केलं तुम्ही की बोला तुम्ही ऐकतो आम्ही. हे अतिशय चांगल्या पद्धतीने की तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेता आणि ऐकण्याची सवय एक संपादक म्हणून तुम्हाला आहे, जडली आहे. याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. मी सर्व वाचकांना, रसिकांना असे म्हणेन की बोला तुम्ही ऐकतात हे, यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एकंदरीत प्रोत्साहन देण्याची भूमिका सर्वांनी बजवावी असं मला वाटतं. नमस्कार.